म्हाडाच्या मुंबई मंडळाची 13 सप्टेंबरची सोडत अखेर लांबणीवर। अर्ज विक्री स्वीकृती प्रक्रियेला 15 दिवसांची मुदतवाढ। मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर शासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बंद पुढे ढकलला। आता 4 सप्टेंबरला पुढील निर्णय होणार। मुंबई पालिका शाळेतील 2000 शिक्षक निवडणुकीच्या ड्युटीवर, निर्णय बदलल्यानं नाराजी। पुण्यात घातक लेझर झोतांचा वापर करणाऱ्या मंडळांविरोधात गुन्हे दाखल करण्यास सुरुवात। पोलिसांकडून 4 मंडळांविरोधात गुन्हे। एच पश्चिम विभागात शुक्रवारी पाणी पुरवठा बंद, पाणी जपून वापरण्याचं महापालिकेचं आवाहन। खाद्यतेलाच्या किमती आगामी काळात वाढण्याची शक्यता। सणासुदीच्या काळातच सर्वसामान्यांचं स्वयंपाकातील बजेट कोलमडणार। खाद्यतेलावरील कमी केलेले आयात शुल्क आणि वाढत्या आयातीमुळे सोयाबीन दरवाढीची शक्यता मावळली। सोयाबीनचे दर MSP पेक्षा 1000 रुपयांनी खाली। नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधून 55 TMCहून अधिक पाण्याचा विसर्ग। जायकवाडी धरणाची पाणी पातळी 65%वर। धुळ्यात गेल्या 5 दिवसांपासून मुसळधार पावसाची हजेरी। जिल्ह्यातील धरणात मुबलक पाणीसाठा, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। आणि चीनला मोठा धक्का, ॲपल भारतात उत्पादन वाढवणार, 2 लाख तरुणांना नोकरी देणार।